शीघ्र निदान आणि उपचारामुळे दिव्यांगत्वाचे प्रमाण कमी करणे शक्य. राहुल कुमार मीना. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धा उत्साहात. दिव्यांगत्व टाळण्यासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता आहे. शीघ्र निदान व उपचारामुळे दिव्यांगत्वाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे बालकांमधील दिव्यांगत्वाचे निदान करून त्यांना वेळीच उपचार उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. अंगणवाडी स्तरावर यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांनी सांगितले. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग कल्याण आयुक्तालय, दिव्यांग सक्षमीकरण विभाग, जिल्हा परिषद लातूर, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व दिव्यांगांच्या विशेष शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर येथील रुक्मिणी मंगल कार्यालय येथे आयोजित दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन श्री मीना यांच्या हस्ते झाले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, महिला व बाल कल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यादवराव गायकवाड, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी संतोष कुमार नाईकवाडी, माध्यमिक शिक्षण विभागाचे अधीक्षक मधुकर वाघमारे यांची उपस्थिती होती. दिव्यांगत्वाला शारीरिक व्याधी न समजता सामाजिक दायित्व समजून दिव्यांगांचे सक्षमीकरण करणं गरजेचं आहे. तसेच दिव्यांगत्व टाळण्यासाठी विशेष प्रयत्न आवश्यक आहेत. बदलत्या काळानुसार नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून दिव्यांगांनाही विविध संकेतस्थळावर माहिती व लाभही मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये 100 विशेष शिक्षकांना सामावून घेण्यात आलं आहे. आता त्यांना विशेष प्रशिक्षण देण्याचा मानस आहे, असे श्री मीना म्हणाले. प्रास्ताविकात जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी श्री नाईकवाडी यांनी यंदाच्या वर्षात विविध उपक्रम राबवून 3 ते 9 डिसेंबर दरम्यान दिव्यांग सप्ताह साजरा होणार असल्याचे सांगून जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या साहाय्याने ट्रायसिकल व विविध दिव्यांगांना उपयुक्त साहित्यही वाटलं जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन बंकट पवार, व्यंकट लांबजणे, सिंधू इंगळे यांनी केलं, तर डॉक्टर राजू गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून रंगकर्मी आश्लेषा वाकडे व अभिनव घोडके यांनी काम पाहिलं. यशस्वीतेसाठी शिवाजी शिर्डे, मोहन चव्हाण, बाळासाहेब वाकडे, डॉक्टर योगेश निटुरकर, बसवराज पैके, विक्रम जाधव, राहुल काळे, शिवराज गायकवाड, वर्षा जोगदंड, विजय बुरांडे, अण्णासाहेब कदम, शिवप्रसाद भंडारे, गणेश पाटील, बालाजी बनसोडे, श्रीकांत उंबरे यांनी परिश्रम घेतलं. यंदाच्या वर्षात दिव्यांग दिनानिमित्त विशेष दिव्यांग थीम तयार करण्यात आली असून सामाजिक प्रगतीसाठी दिव्यांग सर्वसमावेशक समाज घडवणे ही विशेष बाब राहणार आहे. यात दिव्यांगांसाठी स्वीकार व आदर, दया नव्हे मान सन्मान, कौशल्य व क्षमतेला मान्यता देणे, समान संधी उपलब्ध करून देणे, शिक्षण, रोजगार व आरोग्य सेवा व सार्वजनिक वाहतूक यामध्ये भेदभाव न करता संधी देणे यासह विविध दिव्यांगांप्रती सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. या थीमची माहिती विशेष शिक्षक व्यंकट लांबजणे यांनी दिली. दिव्यांग विद्यार्थ्यांनी सादर केला लक्षवेधी कलाविष्कार. या जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत जिल्ह्यातील 57 दिव्यांगांच्या शाळातील 335 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या या कलाविष्काराने रसिक मंत्रमुग्ध झाले. याशिवाय दिव्यांगांच्या उत्कृष्ट कलाकृतीने मान्यवरांनाही मोहित केले. यात समूह नृत्य, गायन, मूकनाट्य, वैयक्तिक नृत्य, लावणी, देशभक्तीपर गीत यांचा समावेश होता.